We are going through the topic that is snakes. In this last time, we studied about the venom, antivenom production, and today we are going to study about the effects of venom. साप चावल्यानंतर काय परिणाम होतात ते आपण बघूया. So the effects are of two types, that is neurotoxic and second one is the hemotoxic. In neurotoxic or in this, nervous system of the animal is affected, म्हणजे मज्जा संस्थेवरती परिणाम करतं. फॉर एक्झाम्पल कोब्रा, क्रेट, सी स्नेक, म्हणजे नाग, मण्यार आणि समुद्रसाप यांचं जे विष आहे ते मज्जासंस्थेवर परिणाम करणार आहे. दॅट मीन्स इट इज न्यूरोटॉक्झिक. अँड सेकंड टाईप इज दी हिमोटॉक्झिक, म्हणजे रक्ताभिसरणावरती परिणाम करणारा विष. In this, circulatory system of the animal is affected. That means the venom affects on the circulatory system. For example, Russell's viper म्हणजे घोणस, saw-scaled viper म्हणजे फुरसे. The effect of various snake bites on man are as follows. So first we see about the effects of cobra bite on man. The effects are visible within 10 to 2 hours. The time depends on the amount of poison injected and the severity of the bite. आता ही जी इफेक्ट्स आहेत, ही इफेक्ट्स कशावर डिपेंड आहेत? जी विष इंजेक्ट केलेलं आहे त्याच्यावरती, म्हणजे किती अमाऊंट, किती ड्रॉप्स आपल्या बॉडीमध्ये गेलेले आहेत. और दी सिव्हिरिटी ऑफ बाईट, म्हणजे फक्त ड्राय बाईट आहे की त्याला व्यवस्थित तिथं पॉयझन सोडता आलेलं आहे. सो विल सी the effects of cobra bite on man. There is an immediate burning on the spot bitten. जिथं ज्या ठिकाणी साप चावलेला आहे त्या ठिकाणी लगेच जळजळ सुरू होते. दॅट इज दी बर्निंग ऑन दी स्पॉट. सून इन्फ्लेमेशन and swelling occur. Inflammation means लिक्विड यायला लागते, जळजळ होते, आणि स्वेलिंग म्हणजे त्या ठिकाणी सूज यायला लागते. दी ब्लड कलर्ड फ्लुइड उजेस थ्रू दी पंक्चर्स, म्हणजे रक्तासारखं तिथं लिक्विड यायला लागते. ब्लड कलर्ड fluid oozes through the punctures. The person feels drowsy, weak and unsteady on legs. म्हणजे गुंगी यायला लागते माणसाला, वीकनेस, अशक्तपणा वाटायला लागते. अँड अनस्टेडी ऑन लेग्स, पायावर उभारू शकत नाही आहे. अँड he feel a strong inclination to sit down owing to gradual paralysis. म्हणजे त्याला व्यवस्थित बसता येत नाही आहे, हळूहळू बेंड व्हायला लागते आणि हळूहळू त्याला पॅरालिसिस होते. ही इज अनेबल टू मूव, स्पीक ऑर स्वॅलो. त्याला हलता येत नाही किंवा बोलता येत नाही, किंवा काही खायला दिलं किंवा प्यायला दिलं तरी गिळता येत नाही. ड्यू टू पॅरालिसिस
of the nerves of the jaws causes the locking of jaws. त्या पॅरालिसिस झाल्यामुळं त्याची जॉज लॉक होते. आपण म्हणतोय त्याला खीळ बसलेले आहे. देन ती ब्लाइंडनेस म्हणजे आंधळेपणा येतोय. वॉमिटिंग, उलटी या लागते. अँड कन्व्हल्शन मे ऑकर. कन्व्हल्शन म्हणजे झटके येतात, झटके यायला सुरू होतात. ब्रीदिंग बिकम्स स्लो अँड नॉयझी. म्हणजे ब्रीदिंग हळूहळू व्हायला लागते आणि आवाज यायला लागतोय, नॉयझी. अँड अल्टिमेटली स्टॉप्स अँड पर्सन डायज. आणि हळूहळू श्वास बंद होते आणि अल्टिमेटली देर इज डेथ ऑफ द पर्सन. इट हॅपन्स ड्यू टू दी पॅरालिसिस. आता ही कशामुळे होत असते? दॅट इज ड्यू टू दी पॅरालिसिस ऑफ द रेस्पायरेटरी सेंटर इन दी ब्रेन. आपल्या ब्रेनमध्ये रेस्पायरेटरी सेंटर आहे. दिस सेंटर इज रिस्पॉन्सिबल फॉर दी रेस्पिरेशन. ते रेस्पिरेशन सेंटरच डॅमेज झाल्यामुळं देर इज पॅरालिसिस ऑकर्स. अँड द पर्सन डाईज विदिन 5 to 12 hours. म्हणजे 5 ते 12 तासामध्ये देर इज डेथ ऑकर्स. नाव सेकंड वन इज दी इफेक्ट्स ऑफ क्रेट बाईट ऑन मॅन. आता मण्यार चावल्यानंतर काय इफेक्ट्स दिसायला लागतात? दॅट इज सेम ॲज लाईक दॅट ऑफ दी कोब्रा. दोन्हीही नर्वस सिस्टीमवरच इफेक्ट करणार आहे. सो दी फेनम ॲक्ट्स चिफली ऑन दी ब्रेन अँड ऑल्सो दी स्पायनल कॉर्ड. दॅट इज सिमिलर टू दोज ऑफ दी कोब्रा. And all the symptoms occur due to crate poisoning resemble the cobra poisoning. म्हणजे दोन्ही सारखीच आहेत, फक्त फरक काय आहे? देर इज सिव्हिअर पेन इन द ॲबडोमेन इज द ॲडिशनल सिम्पटॉम. कोब्राचा नाग चावल्यानंतर जी काही सिम्पटॉम्स आहेत ती सगळी इथं दिसतात. ॲडिशनली काय होती? पोटदुखी वाढते. पोट दुखत असेल तर ओळखायचं की दॅट इज दी बाईट ऑफ क्रेट, म्हणजे मण्यारचा बाईट आहे. नाव दी थर्ड वन इज दी इफेक्ट ऑफ सी स्नेक बाईट ऑन मॅन. समुद्र साप. आता हे सुद्धा सेम सिम्पटम्स आहेत. द व्हेनम ऑफ सी स्नेक इज मोर पॉवरफुल दॅन कोब्रा. कोब्रापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. बट द अमाऊंट इंजेक्टेड इज व्हेरी लिटल. अमाऊंट फारच लहान आहे. सो दॅट दी सिम्पटॉम्स अपियर लॅटर. लगेच दिसत नाहीत, सिम्पटॉम्स हळूहळू दिसायला लागतात. नाव दी फोर्थ वन इज इफेक्ट ऑफ व्हायपर बाईट ऑन मॅन. घोणस किंवा फुरशे चावल्यानंतर काय परिणाम दिसतात ते आपण इथं बघणार आहोत. व्हेन रसेल्स व्हायपर or saw-scaled viper bites a person, there is a great swelling and pain on the part due to proteolysins. आता ही विष कसं आहे? दॅट अफेक्ट्स ऑन दी सर्क्युलेटरी सिस्टीम. आत्तापर्यंतची जे विष होतं दॅट अफेक्ट्स ऑन दी नर्वस सिस्टीम. नाव व्हॉट हॅपन्स? दी ग्रेट स्वेलिंग अँड पेन ऑन दी पार्ट. आता जिथं साप चावलेला आहे त्या ठिकाणी सूज जास्त येते आणि पेन पण जास्त आहेत, म्हणजे दुखायला लागते. कशासाठी? ड्यू टू प्रोटिओलायसिन्स. दी पर्सन हॅज फिलिंग ऑफ सिकनेस. त्या
विक्टीमला काय वाटायला लागते, आजार असल्याचं जाणीव होते. ही ओमिट्स अँड सफर्स फ्रॉम कोल्ड स्वेट्स. त्याला उलटी यायला लागते आणि कोल्ड स्वेट्स म्हणजे थंडी वाजून कडकडून घाम यायला लागते. इफ अ लार्ज अमाऊंट ऑफ पॉयझन हॅज बीन इंजेक्टेड, जर विष जास्त असेल तर देर इज अ रॅपिड कोलॅप्स अँड हार्ट फेल्युअर. म्हणजे लगेच सगळं सिस्टीम कोलॅप्स होते आणि हार्ट फेल्युअर होते. आता हे कशामुळे होते? दॅट इज ड्यू टू प्रेझन्स ऑफ कार्डिओटॉक्झिन्स. त्या विषामध्ये काय आहेत? कार्डिओटॉक्झिन्स आहेत. दॅट अफेक्ट्स ऑन दी हार्ट. इन सम केसेस आफ्टर सम डेज ब्लिडिंग ऑकर्स फ्रॉम म्युकस मेम्ब्रेन. आता काही केसेसमध्ये लगेच परिणाम दिसत नाही आहेत, काही दिवसानंतर दॅट ब्लिडिंग ऑकर्स फ्रॉम म्युकस मेम्ब्रेन. जिथं साप चावलेला आहे त्या ठिकाणी ब्लिडिंग सुरू होते त्या म्युकस मेम्ब्रेनमधून. दी हिमोरहेजिन प्रेझेंट इन दी फेनॉम डिस्ट्रॉयज एंडोथेलियम ऑफ दी कॅपिलरीज. आता त्या विषामध्ये काय आहे? हिमोरहेजिन आहे. दॅट डिस्ट्रॉयज कशावरती परिणाम होते? दॅट इज ऑन दी एंडोथेलियम ऑफ दी कॅपिलरीज. जी रक्तवाहिनी आहेत त्याच्यावरती परिणाम होते. अँड ब्रेक डाऊन दी आरबीसीज. रक्तामध्ये जी आरबीसीज आहेत त्याचं डिस्ट्रक्शन करते. दी अँटीबॅक्टेरिसिडम दॅट प्रिव्हेंट्स ऑर्डिनरी अँटीबॅक्टेरियल ॲक्शन ऑफ आरबीसीज WBCs. त्या ब्लडमध्ये जी WBCs आहेत त्याच्यावरती इफेक्ट करते. लास्टली दी वूंड सपुरेट्स अँड कॉजेस सेप्टिक पॉयझनिंग अँड डेथ. आणि शेवटी काय होते? त्या जिथं चावलेलं आहे तिथून वूजिंग सुरू होते आणि अल्टिमेटली देर इज डेथ ऑफ दी पर्सन. आता हे डेथ कधी होते? डेथ मे ऑकर आफ्टर सम अवर्स ऑर इवन आफ्टर 1 or 2 weeks. लगेच नाही झालं तरी 1 किंवा 2 आठवड्यानंतर सुद्धा होऊ शकेल.